बहुतांश समाजामध्ये बाळाचं जावळ काढण्याचा म्हणजेच त्याच्या डोक्यावरचे सगळे केस काढून टक्कल करण्याचा एक विधी असतो। तसाच एक विधी राजकोट येथेही एका कुटुंबात पार पडला। पण त्या विधीचं वेगळेपण म्हणजे त्या कुटुंबात फक्त त्या बाळाचंच नाही तर त्याच्यासोबत त्याच्या आई वडिलांचं आणि आजी आजोबांचंही मुंडन झालं, म्हणजेच त्यांचंही टक्कल केलं गेलं। खरं तर हे खूपच विचित्र वाटेल, पण त्याच्यामुळेच कदाचित ही घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे। हा एक विधी आहे, तो विधीसारखंच होणं अपेक्षित होतं, मात्र आता प्रेमाच्या नावाखाली अगदी वाटेल ते केलं जातं। कुटुंबामधल्या लहान मुलांमध्ये सगळ्यांचाच खूप जीव असतो, तसाच या कुटुंबाचाही आहे आणि त्यामुळेच की काय जणू सगळ्यांनी त्या बाळासोबत टक्कल केलंय, कारण तो मुंडन करण्यासाठी तयार नव्हता। त्याच्या पालकाचंही टक्कल पाहून तो या विधीसाठी तयार व्हावा आणि त्याला आपणच वेगळे आहोत ही जाणीव होऊ नये म्हणून सगळ्यांनीच टक्कल केलं। अर्थात प्रेम आहे, काळजी वाटते, इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण म्हणून अख्ख्या परिवारानंच हे पाऊल उचलणं म्हणजे जरा अतिरेकीपणाचंच वाटतं। मुलाची ही अशी साथ तुम्ही कुठपर्यंत देणार असा प्रश्नही आपल्या मनात येऊ शकतो। अर्थातच उद्या ते मूल शाळेत जाणार नाही, मग काय अख्खं कुटुंब त्याच्यासोबत वर्गात जाऊन बसणार का असा प्रश्न देखील या घटनेनंतर अनेकांनी विचारलाय। त्यापेक्षा मुलांना तो संस्कार का करणं गरजेचं आहे हे समजून सांगणं जास्त महत्त्वाचं। त्याला प्रत्येक गोष्टीचं महत्त्व पटवून दिलं की मग जोपर्यंत तो हो म्हणत नाही तोपर्यंत त्याचं टक्कल करूच नका, कारण असं करून त्या प्रथेचा विपर्यास करण्यापेक्षा ते न करणं जास्त योग्य। मुलांसोबत प्रत्येक गोष्टी तसं वाहत जाण्यापेक्षा त्याला त्यामागची भूमिका स्पष्ट करून सांगणं जास्त बरं। तुम्हाला काय वाटतं? अशा प्रेमापोटी संपूर्ण कुटुंबाला व्हायरल होण्यासाठी मिळालेली ही एक संधी आहे का? अशा अनेक आशयांनी हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेलं जात आहे।